नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. आज आपण लायकन प्लॅनर्स ह्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. हे एक इन्फ्लेमेटरी स्किन कंडिशन आहे. हा संसर्गजन्य आजार नाही. ह्यामध्ये पेशंटला पॉलीप्लुरायटिक खाजणारे पर्पल कलरचे जांभळ्या कलरचे लहान लहान पुरळ येतात. ते पुरळ मोस्टली हाताच्या मनगटावरती, पायावरती आणि कमरेवरती असतात. ह्या आजाराचे कॅरेक्टरिस्टिक 6P आहे. त्यामध्ये प्लुरायटिक, प्लेन टॉप, पर्पल, पॅपुल, प्लाग, पॉलिगॉनल आणि पॉलिमॉर्फिक. ह्याचे काही रिस्क फॅक्टर किंवा ॲग्रिवेटिंग आहे. त्यामध्ये ट्रॉमा, स्ट्रेस हे मोस्टली. त्याबरोबर HbSAg किंवा HCV इन्फेक्शन, ड्रगमध्ये बीटा ब्लॉकर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, AC इनिबिटर, SCQ किंवा डाययुरेटिक किंवा अँटी डायबेटिक ड्रग ह्यामुळे पण LP होऊ शकतो. आणि डेंटल प्रोसिजर किंवा डेंटल अमालगम टाकलेले असेल तर त्यामुळे पण LP होण्याचे चान्सेस असतात. हे दोघांनाही, मेल आणि फिमेल दोघांनाही होऊ शकतो. जे LPचे लिजन असतात त्यामध्ये खाज तीव्र असते आणि त्या लिजनला आपण बघितलं तर व्हाईट कलरच्या रेषा असतात. त्यालाच विकाम स्ट्राया असं म्हणतात. LPमध्ये ओरल कॅव्हिटी आणि नेल आणि स्काल्प इन्व्हॉल्वमेंट कॉमन असते. ओरल कॅव्हिटीमध्ये रेटिक्युलेटेड वायलेसेस पॅटर्न असते, म्हणजेच पांढऱ्या कलरच्या रेषा बकर म्युकोसावरती असतात. काही रुग्णांमध्ये ओरल LPमुळे घाव होतो, त्यालाच इरोजिव्ह ओरल LP असं म्हणतात. घाव झाल्यामुळे तिखट खायला किंवा गरम प्यायला त्रास होतो. नेलमध्ये LP झाल्यास नेलचे थिकनेस वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. त्यावरती कलर चेंज होऊ शकतो किंवा नेल कम्प्लिटली डिस्ट्रॉय होऊ शकतो किंवा टेरिझम होऊ शकतो. स्काल्प इन्व्हॉल्वमेंट पण LPमध्ये कॉमन आहे. त्यालाच स्काल्प किंवा लायकन प्लॅनोपायलायटिस असं म्हणतात. त्यामध्ये सुरुवातीला केसाच्या भोवती पॅप्युलर लिजन येतात. ते लिजन रिप्लेस होऊन फॉलिक्युलर प्लग फॉर्म होतो आणि त्यामुळे स्कारिंग ॲलोपेसिया होतो. त्याबरोबर लायकन प्लॅनस पिगमेंटोसिस हे एक LPचा टाईप आहे. ह्यामध्ये स्लेट ग्रे किंवा ग्रेइश किंवा ब्राऊन ब्लॅक पिगमेंटेशन असतो. ते फेसवरती आणि सन एक्सपोज एरियावरती कॉमनली असतो. लायकन प्लॅनस हे सहसा किंवा खूपदा सोरियासिस किंवा इसबगोल किंवा फंगल इन्फेक्शनमुळे कन्फ्युजन होऊन त्याचं डायग्नोसिस डिले होत असतो. हे युजली डर्मॅटोलॉजिस्ट क्लिनिकली डायग्नोज करतात, पण गरज असेल तर आपण स्किन बायोप्सी किंवा डर्मोस्कोपी करतो. स्किन बायोप्सीमध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक हायपरकेराटोसिस, हायपरग्लॅन्युलोसिस, अकॅन्थोसिस, सॉटूथ रिजिंग आणि बेसमेंट मेम्ब्रेन वॅक्युलायझेशन आणि मेलानिन पिगमेंटेशन दिसतो. मॅनेजमेंटमध्ये हे कुठल्या टाईपचं लायकन प्लॅनस आहे त्यावरती डिपेंड आहे. टॉपिकली आपण टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड क्रीम किंवा ऑइंटमेंट फॉर्ममध्ये, टॉपिकल टॅक्रोलिमस किंवा टॉपिकल रेटिनॉइड देतो. तेच लायकन प्लॅनस पिगमेंटेशन असेल तर सनस्क्रीन देणं खूप आवश्यक आहे. लिजन खूप एक्सटेन्सिव्ह असेल आणि अकूट किंवा इरेप्टिव्ह टाईप असेल तर त्यामध्ये आपण ओरल थेरपी देतो. ओरल थेरपीमध्ये आपण ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड देतो. त्याबरोबर स्टिरॉइड स्पेरिंग ड्रग देतो. स्टिरॉइड स्पेरिंग ड्रगमध्ये आपण डॅप्सॉन, SCQ किंवा अझाथायप्रिन किंवा मायक्रोफिनोइड मोपिटिल किंवा ॲसिट्रेटिन किंवा सायक्लोस्पोरिन देतो. न्यू मॉलिक्युल आता टोफॅसिटिनी पण लायकन प्लॅनस ह्या कंडिशनकरिता खूप यूज होत आहे आणि त्याचे रिझल्ट खूप छान आहेत. सो कुणालाही असे प्लुरायटिक खाजणारे पर्पल कलर, जांभळ्या कलरचे लहान लहान पुरळ येत असतील तर त्वरित डर्मॅटोलॉजिस्टला कन्सल्ट करा आणि वेळेवर ट्रीटमेंट घ्या. अशा स्किन रिलेटेड माहितीकरिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.